नंदुरबारमध्ये नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। नंदुरबार येथे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवा सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नीट परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याने पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून मुख्य आरोपींसह त्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात जिल्हा प्रमुख पंडित माळी, युवा सेना प्रमुख सागर पाटील आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2014 मध्ये 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी लावू अशी सांगितलं होतं। सरकारमध्ये येण्याच्या पहिले मोदी सरकारने सांगितलं, पण उलट 2 कोटी कुठं, पण लोकांना काम धंदा नाहीये, नोकऱ्याच नाहीयेत। जे बी नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये कुठं पेपर फुटतात, कुठं काय होत आहे। तर या सरकारचं काय करायचं काही समजतच नाही। विद्यार्थ्यांना आज शिक्षण करायला किती पैसे लागतात, पण बिलकुल या सरकारचं बिलकुल शिक्षण मंत्रीवर आणि यांच्यावर कुठलाही विषयाचा ताबा नाही। त्याच्यामुळे आज जे विद्यार्थी आहेत त्यांना नेट पेपर जो फुटलेला आहे त्याच्यामुळे, आणि याच्यात जे पेपर फोडणारे ते भाजपचेच लोक आहेत, दुसरे कुठलेच नाही आहेत। या भाजपाने आता जे पदाधिकारी नेमलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आणि जे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत यांनी राजीनामा द्यावा, ते या मोदी सरकारने राजीनामा द्यावा, तेव्हाच भारताच्या तरुणांना न्याय भेटेल। त्याच न्याय नाही भेटणार तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडलं जाईल, नंदुरबारमध्ये बी छेडलं जाईल, आणि कुठलाही भाजपचा आमदार खासदार आला तर त्याला आम्ही इथं फिरू देणार नाही। पेपरचा जो घोटाळा झाला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। युवा सेनामार्फत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही जाहीर आंदोलन करत आहोत आणि आंदोलन करत राहणार। याच्यात जे पण आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, आणि शिक्षण मंत्री जे असेल त्यांच्यावर जाहीर कारवाई करायला पाहिजे। हे त्यांचेच लोक आहेत। नेट पेपर जो फुटल्याचा मार्ग आहे ह्यात त्यांनी काढलेला आहे। त्यांच्या जे लोक आहेत, त्यांचे जे नेते आहेत त्यांच्यावर जाहीर कठोर कारवाई झाली पाहिजे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।